हॅलो. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्र निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो जो जिंकेल तो सुपर फोर मध्ये पोहोचेल. चालू असलेला सामना ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव न्यू स्टार वसई. जो सामना जिंकेल तो सुपर फोर मध्ये जाईल. आपण मैदानामध्ये पाहू शकतो दोन फलंदाज संतोष वल्वे आणि अजय वसावला सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. अजय वसावला ओमसागर संघाने ओपनिंग साठी पाठवलंय. अजय वसावला याला उत्तम धिंडा याला थोडस थांबवलंय. स्ट्राईक मध्ये पाहतो आपण संतोष आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय. अजयनं थोडंसं पाहिलं तर प्रमोट केलं गेलंय या मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती वसई एक्सप्रेस पाहतोय आपण मिस्टर अनिकेत चौधरी. चला मॅच ऑन होते. पहिला चेंडू घेऊन कोलंदाज सज्ज आहे अनिकेत चौधरी. पहिला चेंडू कोलगटप्पाच्या पुश केलाय चेंडूला. राहुल आहेत तिकडे. थोडासा फंबल झालाय राहुल यांच्याकडून, परंतु बघा सिंगल धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. या सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय. खातं ओपन होते एक या आकड्यावरती. बघा शेवटचा मॅच आहे. यातून एक संघ सुपर फोर मध्ये पोहोचेल आणि रविवारमध्ये नक्कीच आपल्याला फायनलिस्ट म्हणून खेळताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पाहिलं तर दारोमदार आहे दोन्ही संघांकडे. कारण एका साईडला पाहतो आपण राहुल गोंड अनिकेत चौधरी सारखे एक दिग्गज खेळाडू पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला संतोष वळवी सारखा एका अष्टबैलू खेळाडू पाहतोय. आज नक्कीच विकेश नाही आहे तर त्याची कमी थोडीशी खळते ओमसागर बामणगाव संघाला, परंतु आज चांगला परफॉर्मन्स केलाय पूर्ण संघाने. चेंडू पाहिला तर निर्धावाला अजय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. यावेळेस जोरदार मारायचा प्रयत्न केला तर बॅटची एज लागली गेली आहे आणि फलंदाज इथं पाहतोय बा दोन तंबूच्या आसला परतोय. फर्स्ट विकेट डाऊन मिस्टर अजय वसावला. बॅक टू डग आउट गॉन. अनिकेत चौधरी उत्तम येतोय. नो बॅटर एक लिफ्टी बॅटर पाहतोय पण यावेळेस काय फटका सजवलाय, परंतु तिकडे मिस्टर निघाला राहुल गोड चेंडूच्या खाली. आणि राहुल आपण पाहिलं एक स्टायलिश प्लेअर आहे. एक सुंदर झेल इथे कंप्लीट होताना पाहतोय. फलंदाज बाद आल्या पावली परततोय मिस्टर उत्तम दिंडा. उत्तम आला आणि उत्तम गेला.
चला जास्त वेळ खर्च करू नका. जास्त चर्चा आणि वाढेल खर्चा. चर्चा जास्त करू नका कृपया करून. संध्याकाळ सत्र चालू झालंय. सूर्यदेव आपण घरच्या रस्त्याला चाललेला आहे. कृपया करून सहकार्य करायचं आहे. जितेंद्र येतोय न्यू बॅटर. हॅट्रिक वरती असेल अनिकेत चौधरी. फुलटॉस बॉल गॅप मध्ये चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू सरळ गेला एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. डीप मध्ये चेंडू सरळ 4 धावांसाठी निघून गेलाय. चौकार आलाय. या चौकारने पाहतोय आपण धाव का वेगाने पुढे सरकलाय. 5 वर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन बोर्ड. अनिकेत बॉल घेऊन यावेळेस बघा दांडी 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 गोल. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा विचार केला. चौकार आलाय. त्यानंतर काय तर कमबॅक केलाय गोलंदाज अनिकेत चौधरी यांनी. पहिल्या षटकामध्ये विचार केला 3 महत्वाचे गडी टेपल्यात. दुसऱ्या षटक हाताने राहुल गोंड येतोय. संतोषसाठी पहिलाच बॉल तेज तर्रार. पहिला चेंडू बोलला अचूक लाईन आणि लेंथ मध्ये. पाहतोय पण रिप्ले मध्ये पाहूया आपण. काय चेंडू हाताळला. पहिला चेंडू होता. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गतीमध्ये बीट केलाय संतोष यांना. संतोष यांच्यावरती विचार केला तर थोडस दबाव नक्कीच निर्माण झाला असेल. कारण 3 बॅटर तंबूच्या आशला बोलला. यावेळेस मिस्टामिंग झाला. चेंडू जातोय नॉट बाउंड्री लाईन जवळ. शतरक्षक आहे महेश. बघा त्यांच्याकडून थोडासा फंबल झालाय. चेंडू सरळ निघून गेलाय त्यांना चकवून. 4 धावांसाठी येतोय हा नशिबाचा चौकार. 4. बघा चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला खेचून प्रयत्न मिस्टामिंग झालाय. अनिकेत चौधरी चेंडूच्या पर्यंत पोहोचलाय आणि सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहतोय मिस्टर संतोष वळवी. स्वस्तामध्ये बाद होताना पाहतोय. डाऊन.
बाळा आलाय न्यू बॅटर. राहुल गोंड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या लिडिंग एज पाहतो आपण. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय गली रिझन मध्ये. शतरक्षक पुन्हा एकदा महेश फील्ड मध्ये पाहतोय. महेश यांच्याकडून सकाळ सत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु आता थोडंसं फॉर्मबल होताना पाहिलंय. त्याचाच फायदा पाहिला तर बॅटिंग करा संघाला 2 धावा इथे पळून करताना पाहिल्यात. 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहतो पण पुढे सरकले जाऊन पोहोचते. अकरावर जाऊन पोहोचले. त्यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅट नक्की जोरात फिरवली होती, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर राहुल यांचा डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये अनेक यांनी विचार केला तर 5 धावा खर्च केल्या होत्या. 3 महत्वाचे विकेट घेतले होते आणि राहुल यांनी विचार केला तर 1 विकेट घेतलाय आणि आता पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू जातो पुन्हा एकदा नॉन बॉल लाईन जवळ नयन आहे तिकडे. चांगलं शतर्षण, चांगला थ्रो. बघा त्या एंडला कोणच नव्हतं, त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा, 2 धावा ना पळून पूर्ण केल्या गेल्यात. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 13वर जाऊन पोहोचते. 13 रन्स ऑन बोर्ड. बघा सतत आजच्या दिवसामध्ये प्रवीण सुतार आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. आमचे ऑफिशियल्स थोडेसे हसतात सुद्धा. काल त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता, परंतु थोडासा काल बॅकफूट वरती गेलाय. महत्वाचे खेळाडू सुद्धा काल नव्हते, उपस्थित नव्हते. त्याच कारणास्तव थोडासा जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे बॅकफूटला गेला होता, परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच प्रवीणजी सुतार यांना पाहतोय. आणि आमचे डीजे मास्टर आज स्क्वेअरलेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. सुरेंद्र घाटाळ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरे षटक घेऊन सुरेंद्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा इथून बनवावे लागतील. यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुल. बघा एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला राहुल यांनी, परंतु हा झेल त्यांच्या हातामध्ये सावला गेला नाहीये. बघा भरपूर दूर होते राहुल. बघा मिड ऑन वरून शतशः धावत गेला होता. झेल घेण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न केला होता राहुल यांनी. तो हा झेल सुटला गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट झाले. धावसंख्या 15. यावेळेस पाहिलं तर अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. मग रिप्ले सुद्धा पाहूया आपण. जास्त शफल आणि क्रॉस झाले होते, त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू सरळ यष्टन वरून निघून गेलाय. डॉट आलाय. सुरेंद्र घाटाळ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. एक्सपिरियन्स भरपूर आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चेंडू येतोय. अजून एक निर्धाव. यावेळेस उडवलाय बॉलला, सरळ पाठवलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 षटकार. यावेळेस पुन्हा एकदा बघा
फटका फसलाय आणि फलंदाज देवा वळवी बॅक टू डगआउट गॉन. बघा इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता देवा वळवी यांनी आणि सरळ राहुल यांच्या हातामध्ये कॅचची प्रॅक्टिस देताना पाहिलंय. विकेट डाऊन होते. महत्वाचा खेळाडू आता पाहिलं तर षटकार मारल्यानंतर डगआउटच्या आशा जाताना पाहतोय देवा वळवी. आपण पाहतो स्क्रीनवरती 5 चेंडूमध्ये 8 धावा इथे बनवल्या गेल्या आहेत. रिप्ले सुद्धा पाहूया आपण सफल झाले होते. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. आणि सुंदर झेल तिकडे राहुल यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. बघा इथे कमेंट सुद्धा आलेली आहे. प्रदीप लोखंडे सर कधी बॅटिंगला येतील अशी कमेंट सुद्धा आलेली आहे. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की प्रदीप लोखंडे सर इन ऍक्शन मध्ये आज नाही आहेत. आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सचिन. यावेळेस बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती व्हाईटचा इशारा पंचांचा आलाय. पंडित आलेत. 51 धाव. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. यावेळेस पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल केली होती सुरेंद्र घाटाळ यांनी. बघा वेळ जास्त घालवत नाहीये सुरेंद्र घाटाळ. धावसंख्या पाहतो आपण 22 वर जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटच्या षटक हातासाठी आपण पाहतोय योगेश. बघा डीप मध्ये योगेश तैनात होते तिथून धावत आल्यात आणि शेवटच्या षटक हातामध्ये योगेश यांना प्राचरण केलं जाते. शेवटचे षटक इथून जर कमीत कमी या षटकामध्ये 18 धावा जर 15 किंवा 18 धावा बनवल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. बाळा स्ट्राईक वरती आहे. बाळा बघूया. पहिला बॉल. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटिंग बॉल संपर्कात झाला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय ओमसागर बामणगाव संघाला. कारण महत्वाची विकेट पाहिली तर संतोष वळवे यांची महत्वाची विकेट होती. उत्तम देवा जास्त काही कामगिरी केली नाहीये. यावेळेस पुढे सरसावून बघा गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. राहुल चेंडूचा पाठलाग करतोय परंतु त्यांना बीट करू शकत नाही. चेंडूला सळ निघून गेलाय कव्हरच्या मधून. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. पुढचा बॉल योगेश यांचा तिसरा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला होता. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं बाळा यांना. बघा फुटवर्क नव्हतं कोणताच. त्याच कारणाचं पाहिलं तर हा बॉल बॅटीला स्पर्श झाला नाहीये. डॉट आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील या इनिंग मधील. बघा 3 चेंडूवरती किती धावपर्यंत मजल मारली जाईल. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय योगेश मेरे यांनी. चेंडूचा विचार केला 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण स्कोरबोर्डवरती लागली गेलाय 26. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 2 बॉलवरती पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. 51 धाव स्कोर मोड मध्ये ऍड होताना पाहतोय. यावेळेस जागा बनवलाय. शॉटला चेक केलाय ऑन साइडला. अनिकेत आहेत. अनिकेत चौधरी बघा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. त्यांना सुद्धा माहिती आहे की 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पण शांत गतीने चेंडू फील्ड केला आणि थ्रो केलाय. धावसंख्या पाहतोय 29 जवळ जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस ऑन साइडला खेचून मारलाय.
शतरक्षक आहे, परंतु त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकाराला शेवटच्या बॉलवरती या षटकाराशी धावफलक धावून पोहोचते 35 वरती आणि 36 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय ओमसागर बामणगाव संघाने. बघा आपण ऑन स्क्रीन मध्ये प्रदीप लोखंड यांना पाहतोय. प्रदीप आज खुश सुद्धा आहेत, थोडी स्माइल सुद्धा येते कारण घरचा संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे. आज खेळाडू नक्कीच त्यांच्या संघामध्ये कमी आहेत, परंतु पूर्णपणे आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहतोय. 24 मध्ये 36 ची आवश्यकता. स्ट्राईकला राहुल गोंड, नॉन स्ट्राईक एंडला सुरेंद्र घाटाळ, बॉल इन ट्रॅक वरती संतोष वळवी. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिस्टामिंग चेंडू हवेत आहे. बघा झेल हाफ चान्सेस होते, कन्वर्ट करणं गरजेचं होतं, झेल महत्वाचा होता. बघा संतोष सुद्धा थोडेसे हताश निराश आहेत. प्रदीप यांच्याकडे थोडंसं पाहायला गेलं तर प्रदीप यांच्या डोक्यावरती हात गेलेत. कॅच नाही तरी मॅच होती. बघा इथून जर राहुल गोंड यांची विकेट जर मिळाली असती तर नक्कीच थोडस दबाव इथे प्रेशर टाकण्यात गेलं असतं न्यू स्टार वसई संघावरती. तो हा झेल सुटलाय. हाफ चान्सेस होते पण तो कन्वर्ट करणं गरजेचं होतं. बघा योगेश होते तिकडे, योगेश यांना हा झेल घेणं गरजेचं होतं. तर हा झेल सुटलाय आणि एक सिंगल धाव आले. सिंगलने पाहतो आपण संघाचा अकाउंट ओपन झालाय. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. सुरेंद्र घाटाळ स्ट्राईक वरती. यावेळेस काय फटका सजवलाय, वा इनफिल्डच्या वरून या बॉलला सरळ पाठवलाय. 4 धावांसाठी येतोय धनधनीत चौकार. 4
बघा चौकार आलाय सुरेंद्रच्या बॅटमधून. यावेळेस बघा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट नक्की जोरात फिरवली होती, तो बॅटत बॉल संपर्क झाला नाहीये. निर्धाव आलाय. बघा बॉडी लाईन वरती हा चेंडू हाताळला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅटत बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. यावेळेस बघा काय क्रॅकिंग स्ट्रोक पाहिलं आपण. चेंडू सरळ गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय स्क्वेअर कटचा फटका. 4. बघा स्क्वेअर कटचा फटका पाहिला आपण सुरेंद्र यांच्या बॅट मधून. यावेळेस इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरून शत्रुंजय तिकडे जितेंद्र. फटका तर फसलाय. जितेंद्र होते चेंडू खाली. बघा झेल साधा सोपा झेल इथे सोडला गेलाय. बघा जीवनदान जीवनदान दिलं जाते दोन्ही बॅटरला. बघा पहिल्या चेंडू राहुल गोंड यांचा झेल सुटला आणि आता पाहिलं तर सुरेंद्र घाटाळ यांचा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि हे सोडविताना थोडंसं अवघड झालंय ओमसागर बामणगाव संघाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. 18 मध्ये 26 ची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. इथून जर मॅच बनवायची असेल तर देवा यांना देवासारखं धावून यावं लागेल. दहा धावसंख्या झालेली आहे. 26 धावांची अजून सुद्धा पाहिलं तर गरज आहे जिंकण्यासाठी. देवा येतोय. देवानंद वळवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल दुसरं षटक हाताळण्यासाठी. आता पाहतो पण पॉवरप्ले षटक संपलेलं आहे. पॉवरप्लेच्या षटकामध्ये शतरक्षक 30च्या सर्कलच्या मध्ये होते, परंतु आता पाहतोय फील्ड रक्षण आपण थोडंसं खुललेलं पाहतोय. डीप मध्ये पाहतोय पण शतरक्षक तैनात आहे. कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर पाहतोय पण स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय फिल्डर आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पाहतोय आणि एक डीप कव्हर मध्ये आपण पाहतोय फिल्डर एक तैनात केला आहे. देवा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. सुरेंद्र घाटाळ स्ट्राईक वरती. बघा आज 10च खेळाडू खेळताना पाहतोय ओमसागर बामणगाव संघाचे, परंतु आज एफर्ट्स भरपूर लावले गेले आहेत सकाळ 17 पासून. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. बघा तिकडे थोडस फंबल झालाय. जितेंद्र होते तिकडे. तिकडे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. जर लिखित वातास यांनी जर बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतला, मितेश गोट्टारे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक लागले गेले आहे. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस फिंगर रोल केली. फटका तर फसलाय आणि अजय होते चेंडू खाली. अजयने सुंदर झेल इथे कंप्लीट केलंय. फलंदाज बाद पहिला हादरा बसतोय न्यू स्टार वर्सेस संघाला. मिस्टर सुरेंद्र घाटाळ बॅक टू द आउट गॉन.
बघा संध्याकाळ सत्रामध्ये सागर माई सरांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन त्यांनी स्थानपन्न व्हायचं आहे आणि या शेवटच्या मॅचचा आनंद लुटायचा आहे. सागर माई सरांना आम्ही आमंत्रित करतोय. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल. बघा डगआउट मधून चेअर भरपूर केलं जाते ओमसागर बामणगाव संघाकडून. यावेळेस पुढे सरसावून बॉलला पुश केलाय. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय शतशक दुरून आले होते, डीप मध्ये शतशक तैनात होता, बाळा होता आणि पहिलं तर चांदर शतरक्षण पाहतोय. सिंगल येते, सिंगलने पाहतोय धावफलक 13 वर जाऊन पोहोचते. 13 रन्स ऑन बोर्ड. पंधरा चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील न्यू स्टार वसई संघाच्या. कारण न्यू स्टार वसई संघाचा विचार केला तर आज प्रज्वल जाधव ला अनुपस्थित पाहायला मिळतोय. एक आक्रमक फलंदाज आहे परंतु आज त्याची उपस्थिती नाही आहे या संघामध्ये. परंतु राहुल गोंड महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा. यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला होता. पंचांचा इशारा पाहतो त्यामुळे वाईटचा येतोय. एक अवांतर धाव येताना पाहतोय स्कोरबोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 15 मध्ये 22ची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील राहुल साठी पुढचा बॉल घेऊन. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडीशी फिंगर रोल केली होती, गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. तिकडे बघा होते चांगलंच रनिंग बिटवीन विकेट पाहते आपण दोन्ही बॅटरमध्ये. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांची धावफलक पाहता पण 16 वर जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन बोर्ड. चौदा चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस उडवला, मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. कॅच नाही तरी मॅच आहे. बघा झेल इथे कंप्लीट केला गेलाय आणि डगआउट मध्ये नक्कीच जोरदार टाळ्या वाजल्या जात आहेत ओमसागर बामणगाव संघाकडून. बघा महत्वाची विकेट होती राहुल गोंड यांची आणि ती विकेट बघा स्वस्तामध्ये बाद जातो होताना पाहतोय. बघा 4 चेंडू फेस केले राहुल यांनी आणि 3च धावा इथे बनवल्या गेल्यात, म्हणजे स्वस्तामध्ये बाद झालाय राहुल गोंड. परत आता पाहतोय न्यू बॅटर अभिषेक राव येतोय. मॅन इन अ गोल्डन आर्म फसलेल्या मॅच असतात ते अभिषेक यांनी सिंगल हँडेड पार करून दिलाय. तोच अभिषेक पाहतोय आपण स्ट्राईक वरती येताना पाहतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो मग 16 वर जाऊन पोहोचलाय. 2 गडी पाहिले तर तंबूच्या आशाला जाऊन पोहोचले आहेत. जे महत्वाचे जे 2 खेळाडू होते ते तंबूच्या आशाला नक्कीच पोहोचले आहेत. परंतु अनिकेत चौधरी एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने सिंगल डबल आणि मोठे मोठे फटके टाइमावरती मारणारा हा फलंदाज आहे. नक्कीच याच्याकडे पाहिलं जाईल न्यू स्टार वसई संघाकडून. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू सरळ निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार 6. बघा रिप्ले मध्ये पाहूया आपण थोडासा दिशाहीन चेंडू होता, आपटण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्टपिच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. या शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. या षटकाराचे समीकरण पाहतो आपण 12 मध्ये 14 वरती येऊन पोहोचलाय. बघा शेवटचा बॉल होता, शेवटच्या बॉलवरती जर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच चांगला चेंडू हाताळला असता. नक्कीच इथे थोडंसं समीकरण बदललेलं पाहिलं असतं, परंतु आता पाहिलं तर षटकार आलाय त्यानंतर समीकरण थोडंसं जवळ येताना पाहतोय आपण न्यू स्टार वसई संघाच्या. विकी दिंडा येतोय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल.
तिकडे मदत नाही गेल्या वर्षी सिनियर सिटीजन झालं आता 40 प्लस खेळायचंय मला. विकी येतोय, विकी दिंडा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट मध्ये पाहतोय पण फिल्डर आहे ते तिकडे. एक सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. सिंगल धाव, सिंगल धावाने पाहतो आपण. फलक थोडस पुढे सरकते, जाऊन पोचते 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा मॅन इन गोल्डन आर्म. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय बघा. तिकडे फिल्डर आहे जितेंद्र. चांगलं शतरषट बघा. फेकी थोडीशी खराब होती परंतु बॅकअप चांगलं होतं अजय यांचं. त्याच कारणास्तव पाहिलं तर सिंगल सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. एक सिंगल धाव येते. सिंगल धावने धावफलक पाहता पण 24 वर जाऊन पोहोचते. 24 रन्स ऑन बोर्ड. विकेंडचा पुढचा बॉल. यावेळेस लोअर फोल्डर बॉलचा पोल केलाय. फटका तर फसलाय. शतरक्षक आहे तिकडे तैनात. सुंदर झेल आणि संपतो इथे अनिकेत चौधरी याचा खेळ. विकेट डाऊन. बघा डगआउट दाखवला जातोय ओमसागर बामणगाव संघाचा. त्यांचे साथी समालोचक मित्र सुद्धा आहेत परंतु आज त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. नक्कीच चेअर अप केलं जाते. प्रदीपजी लोखंडे यांना पाहतोय आपण ऑन स्क्रीन. रिप्ले मध्ये पाहूया. खोलगट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय आणि तिकडे सुंदर झेल घेतलाय बाउंड्री लाईन जवळ. पंडित होते तिकडे. सुंदर झेल पंडित त्यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. न्यू बॅटर पाहतोय अक्षय, संघाचा कर्णधार येतोय अक्षय गोंड. यावेळेस उडवलाय बॉलला, सरळ डिपॉझिट केलाय. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार 6. सहा धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पण मॅच वरती पकड बसवण्याचं काम केलंय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय का? यस, शतरक्षक होते इकडे पंडित. त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. सरळ 4 धाव्यांसाठी येतोय नंदनीत खणखणीत. चौकार 4. पाहतोय समीकरण येऊन पोहोचलाय 7 मध्ये. 7 चेंडू 2 धावा. पूर्णपणे मॅच वरती अक्षय यांनी आता आक्रमण करून फिनिश करण्याचं काम केलंय. यावेळेस पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय बघा. विकी याच्याकडून थोडंसं विस्फिल झाली. तर फायदा पाहिला. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि सुपर 4 मध्ये सरळ एंट्री मारलाय न्यू स्टार वसई संघाने. हार्डलक 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 ओमसागर बामणगाव, तुम्ही आला तरी चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या मॅच मध्ये जिंकून सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय न्यू स्टार वसई. त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अनिकेत चौधरी, मॅन ऑफ द मॅच. बघा पहिल्या षटक हातात होता अनिकेत यांनी आणि पहिल्या षटकामध्ये 3 महत्वाचे विकेट घेतल्या होत्या आणि फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तोच अनिकेत चौधरी मॅन ऑफ द मॅच. चला अनिकेत यायचं आहे